नमस्कार, मी मनीषा बोरसे. जनवार्ता बातमीपत्रात आपले स्वागत. पाहूयात पुण्यातील विशेष घडामोडी. अमृत महोत्सव दिनानिमित्त पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने पुणे ते बारामतीपर्यंत 120 किलोमीटर अंतराची राष्ट्रीय सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य सायकल संघटना आणि सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते या रॅलीचे उद्घाटन करण्यात आले. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या स्पर्धेचे आयोजन झाले. शनिवार वाड्यापासून या रॅलीची सुरुवात करण्यात आली. या स्पर्धेतील विजेत्यांना 4,22,000 रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहे. तसेच या स्पर्धेमध्ये महिलासुद्धा सहभागी होत्या. एकूण 84 सायकलपटूने प्रवेश घेतला आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, महापौर दत्तात्रय धनकवडे, वासुदेव गाडे, डॉक्टर विजय भटकर, पालिका आयुक्त कुणाल कुमार, जिल्हाधिकारी सौरभ राव आदी मान्यवर उपस्थित होते. गाडगे साहेब या ठिकाणी करीत आहेत. व्यासपीठावरील सर्वच मान्यवरांचा सत्कार माननीय श्री राजेंद्र गाडगे साहेब आणि संस्थेचे पदाधिकारी या ठिकाणी करीत आहेत. रामराज नाईक निंबाळकर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी शुभेच्छापर आम्हाला सुरुवात सकाळी आपल्या सगळ्यांच्या साक्षीने आणि उपस्थितीने होतं याचा आनंद आम्हाला सगळ्यांना आहे. पर्यावरणाच्या रक्षणाच्यासाठी एक प्रकारची जागृती तयार करणं आणि शरीर सौख्याकडे अधिक लक्ष देणं हे या आजच्या मोहिमेचं सूत्र आहे. आणि या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या निमित्तानं आपण आज जवळपास 100 किलोमीटरचा प्रवास करणार आहात. त्या प्रवासामध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी जे नागरिक असतील, तरुण तरुणी असतील, त्या सगळ्यांना तुमच्यापासून एक प्रकारची प्रेरणा मिळेल आणि या दोन्ही महत्त्वाच्या प्रश्नाच्या संबंधीचे असतात त्यांच्या हस्तकरणामध्ये मिळतील अशाच प्रकारची अपेक्षा आपण या ठिकाणी करूया. जे सहभागी होतात त्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि याचा शुभारंभ आपण सगळे मिळून करूया हे सांगतो आणि माझी 2 शब्द सोडतो. बालाजीनगर येथील सद्गुरू शंकर महाराज उड्डाणपुलाचे उद्घाटन भाजपाकडून करण्यात आले. सातारा रस्त्यावरील बालाजीनगर येथील सद्गुरू शंकर महाराज उड्डाणपुलाचे उद्घाटन काल भाजपाकडून करण्यात आले. उद्घाटन करून हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचा प्रयत्न भाजपाने केला. या पुलाचे काम बरेच दिवस रखडले होते. त्यामुळे हे काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी करून स्थानिक आमदार भीमराव तापकीर यांनी लक्ष वेधले होते. तसेच उद्घाटनाची तारीख जाहीर करण्यासाठी नुकतेच घंटानाद आंदोलनही करण्यात आले होते. दरम्यान या पुलाचे काम पूर्ण झाल्यामुळे आज 5 वाजता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या हस्ते पुलाचे उद्घाटन करणार अशी घोषणा महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी केली होती. परंतु श्रेयवादाच्या लढाईत अधिकृत उद्घाटनापूर्वीच पूल वाहतुकीसाठी खुला करून श्रेय लाटण्याचा प्रयत्न भाजपाने केला आहे. शंकर महाराजाचे भक्त रवींद्र साळुंखे यांच्या हस्ते शुक्रवारी संध्याकाळी उड्डाणपुलाचे उद्घाटन करण्यात आले. नगरसेविका वर्षा तापकीर, मुक्ता टिळक, मनीषा चोरबेले, मानसी देशपांडे आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. सारख्या रुंद रस्त्याला उड्डाणपूल बांधावा लागतो हेच खरं तर दुर्दैवाची गोष्ट आहे. बालाजीनगर परिसरातील रस्त्यात असलेले अनधिकृत बांधकाम हे वाचवण्यासाठी या पुलाची खरं तर निर्मिती झाली. नंतर त्या पुलाचं उद्घाटन केल्यानंतर मला वाटतं सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते या पुलाचं 2011ला उद्घाटन झालं. उद्घाटन झाल्यानंतर 2012ला त्याचं काम सुरू झालं. काम सुरू झाल्यानंतर 12 फेब्रुवारीला मी नगरसेवक म्हणून या महापालिकेत आलो. महापालिकेत निवडून आल्यानंतर मी पुलाची पाहणी केली. पुलाचं ड्रॉइंग बघितलं. त्या ड्रॉइंगमध्ये असं दिसलं की फक्त बालाजीनगर पुरताच पूल आणि तिथनं अहिल्यादेवी चौकाच्या पुढे शंकर महाराज मठापासनं त्या चव्हाणनगरीच्या कमानीपर्यंत आरी वॉल करणार होते. म्हणजे मोठे अशी भिंत बांधून त्याच्यावरती रॅम्प करणार होते. या अशा पुलाच्या नियोजनामध्ये शंकर महाराजांच्या भिंतीचा काही भाग बाधित होत होता. परंतु असा विचार आला की जर हा पुलाचीच निर्मिती जर अतिक्रमण वाचवण्यासाठी होत असेल तर शंकर महाराजांच्या भिंतीचा एवढासा छोटासा प्रश्न का तुम्ही उपलब्ध करता. पण त्यानंतर आम्ही असं सांगितलं त्यांना की ही जी पुलाची जी भिंत आहे ती कमी करा आणि त्याच्यासाठी त्या पुलाच्या तेच सांगतो ना. तर त्याच्यावर पुलाचे ड्रॉइंग चेंज करण्यात आलं. खरं तर हे पुलाचं ड्रॉइंग तयार करत असताना बालाजीनगरला ज्यावेळेस पूल बांधत असताना शंकर महाराजांचा मठसुद्धा पूर्वीच होता. त्याचंही नियोजन व्हायला पाहिजे होतं आणि त्याच्या पद्धतीचं नियोजन करून पूल बांधला गेला पाहिजे होता.
परंतु त्यात बदल करण्यात आला आणि पुलाला उशीर का झाला? खरं तर 4-4.5 वर्ष या पूल पूर्ण होण्याला लागले. त्याला उशीर का झाले म्हणून काही वेळा काही लोकांनी, नागरिकांनी किंवा काही यांनी प्रश्न उपस्थित केले, तर काही राजकीय पक्षाकडनं असं सांगण्यात यायचं की या शंकर महाराजांची जागा ताब्यात दिली गेली नाही आणि त्यांच्या त्या जागा दिली नाही. तिथल्या एका सभासदानं तिथं आडवा आला आणि पुलाचं ड्रॉइंग चेंज करावं लागलं. परंतु ते ड्रॉइंग का चेंज करावं लागलं? कारण त्यांनी केलेलं पूर्वीचं चुकीचं ड्रॉइंग होतं, ते आम्ही पुन्हा एक व्यवस्थित करायला लागलं आणि त्यानंतर ते पुलाची निर्मिती झाली. काल आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. लोकमान्य टिळक सन्मान पुरस्कार मंगळयान मोहिमेचे प्रकल्प संचालक व शास्त्रज्ञ डॉक्टर सुब्बय्या अरुणन यांना जाहीर करण्यात आला. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टतर्फे लोकमान्य टिळक सन्मान दिला जातो. यंदाचा लोकमान्य टिळक सन्मान मंगळयान मोहिमेचे प्रकल्प संचालक व शास्त्रज्ञ डॉक्टर सुब्बय्या अरुणन यांना जाहीर करण्यात आला. सुवर्णपद स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि 1 लाख रुपये असे पारितोषिकाचे स्वरूप आहे. लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी दिना दिवशी शनिवारी 1 ऑगस्टला हा पुरस्कार दिला जाणार आहे. टिळक स्मारक मंदिरात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे. पारितोषिकाचे हे 32वे वर्ष आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर दीपक टिळक यांनी पत्रकार परिषदेत दिली. हरित क्रांतीचे असू देत किंवा विविध क्रांतीचे कोरियन असू देत, इंडस्ट्रियलिस्ट असू देत, ज्या लोकांनी या देशाकरता, देशाच्या प्रगतीकरता काहीतरी केलं त्यांना आपण पुरस्कार देतो. आणि तसा हा पुरस्कार म्हणजे गेल्या वर्षी मी म्हटलं होतं, तर चित्रकथा जी प्रसिद्ध केलेली आहे त्याचं इंग्रजी अनुवाद प्रणती टिळक यांनी केलेला आहे. तसंच लोकांचे लोकमान्य टिळक यांचं पुस्तकाचाही अनुवाद आहे. या दोन्ही पुस्तकाचं प्रकाशन यावेळेला होईल. संस्थेचे विश्वस्त सुशीलकुमार शिंदे यावेळेला राहणार आहेत आणि हा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे होईल. त्यापेक्षा अधिक माझ्याजवळ सांगण्यासारखं नाही. इतर जे सुपैयांचे डिटेल्स आहेत हे सगळे दिले. सलोखा आणि धर्मनिरपेक्षता यांचा धागा बळकट करण्यासाठी आझाम कॅम्पसमध्ये ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी, हाजी गुलाम मोहम्मद आझम एज्युकेशन ट्रस्ट, गोल्डन जुबली टेक्निकल इन्स्टिट्यूट आणि डेक्कन मुस्लिम इन्स्टिट्यूट अशा आझम कॅम्पस परिवाराच्या वतीने ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष PA इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सलोखा, सामंजस्य, धर्मनिरपेक्षता याचा धागा आणखी बळकट करण्यासाठी दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. दिल की एक बात या सांगीतिक कार्यक्रमाचे देखील आयोजन यावेळी करण्यात आले होते. काँग्रेस अध्यक्ष अभय छाजेड, शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर, काँग्रेसचे माजी खासदार सुरेश कलमाडी, संस्थेचे सचिव लफीत मखदूम आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. ईदचा सण नुकताच त्या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि महिनाभर हा ईदचा महिना सगळ्यांनी अत्यंत पवित्र सण म्हणून साजरा केलेला आहे. इनामदार साहेब दरवर्षी त्या ठिकाणी रोजगारीचा कार्यक्रम घेतात. यावर्षी ईद मिलनचा कार्यक्रम सर्व समाजातल्या धर्माच्या सर्व लोकांना एकत्र करून खऱ्या अर्थाने ईद तो एक मैत्रीचा संदेश देणारा अशा प्रकारचा सण आहे. तेव्हा त्या ठिकाणी भाऊ
भाईचाराचा संदेश देणारा तो एक सण प्रत्येक आपल्या कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी कार्यक्रम आहे त्याचा मनापासून धन्यवाद द्यायचा. ऐक्य निर्माण उपक्रम होणं आवश्यक आहे. संख्येने किंवा मोठ्या प्रत्येक धर्मांचे लोक उपस्थित आहेत. काय संदेश देऊ इच्छिता आणि काय तुमचं मत? या ठिकाणी PA इनामदार सर या शहरातल्या परिवर्तनवादी चळवळीतील एक मोठा नेता आहे. ते दरवर्षी ईद निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करतात. याही वर्षी त्यांनी ईद मिलादचा कार्यक्रम घेतला आणि पुण्यातल्या सर्व चळवळीतल्या कार्यक्रमांना बोलवलं. त्याबद्दल रिपब्लिकन पक्षाच्या शहर शाखेच्या वतीने आम्ही त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि बोला तो क्या बहुत आनंददायक है. हम सब एक है. खरीदार हाँ, और क्या है इकडे नका बघू, इकडे कॅमेऱ्याकडे बघून सांगा. इकडे तिकडे नका. जैसे बचपन से मैं होना में नानापेट में पैदाइश हुआ, मेरे बाप मैं बड़ा वहाँ हुआ हूँ. सब इकट्ठा रहेगा तो अच्छा लगता है. और आज ऐसा लगता है मैं तो जैन हूँ, मुस्लिम समाज है, मराठा समाज है, हिंदू समाज है, सब इकट्ठा है. बहुत आनंददायक रहते हैं और प्रसन्न वातावरण में. और जो कार्यक्रम चल रहा है उसमें भी उत्साह लगता है. एक आनंददायक कार्यक्रम है और ये परंपरा बहुत अच्छी परंपरा है आगे चलने. हाँ, यहाँ आज जो इनामदार साहब ने इफ्तार पार्टी का जो कार्यक्रम आयोजित किया है वो बहुत ही बढ़िया है. खुशी का माहौल है. एक भाईचारे का संदेश यहाँ दिया जाता है. सब धर्म के लोगों को, सब मजहब के लोगों को यहाँ बुलाया गया. जाती धर्माच्या लोकांना बोलवून एक भाईचाऱ्याचा संदेश त्यांनी या ईद मिलादच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिलेला आहे. आणि अशा परिस्थिती म्हणजे अशा वातावरणामध्ये असा हा संदेश जाणं खूप महत्त्वाचं आहे. आणि तो संदेश देण्याचं काम PA इनामदार साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे. त्यांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करू इच्छितो. आणि असाच भाईचाराचा संदेश सर्व जाती धर्मांच्या माध्यमातून असे कार्यक्रम घेतले गेले पाहिजेत आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून असा संदेश दिला गेला पाहिजे की या शहरामध्ये अशा पद्धतीने शांतता राखली गेली पाहिजे. नुकताच ईद या ठिकाणी साजरी केली गेली आणि अतिशय आपल्या पुणे आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडी पासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850 937 373 9850 947 373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. शिक्षण हक्क कायद्याची योग्य अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी आम आदमी पार्टीतर्फे आंदोलन करण्यात आले. पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक वर्गातील प्रवेश प्रक्रिया 21 जुलैपूर्वी पूर्ण करण्यात यावी अशी सूचना शिक्षण मंडळाकडून देण्यात आली आहे. मात्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिलेला आदेश आणि मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे प्रवेश प्रक्रिया संदर्भात भ्रम निर्माण झाला आहे. शाळांकडून RTE अंतर्गत प्रवेश प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. त्यामुळे कित्येक बालक आपल्या शिक्षणाच्या हक्कापासून वंचित राहत आहेत. या शाळांनी त्वरित प्रवेश द्यावा अशी मागणी करत आम आदमी पार्टीकडून आंदोलन करण्यात आले. संबंधित शाळांनी त्वरित प्रवेश द्यावा, प्रवेश प्रक्रिया ही केंद्रीय पद्धतीने राबविण्यात यावी, तक्रार निवारणासाठी व्यवस्था कक्ष निर्माण करावा अशा मागण्या आप कार्यकर्त्यांकडून यावेळी करण्यात आल्या. पण या ठिकाणी बघाल की आमच्यासोबत काही पालक आहेत की ज्यांना आज तागायत अजूनही शाळांनी ॲडमिशन दिलेले नाही, पण शाळा वेगवेगळे कारण देऊन प्रवेश नाकारते. मागच्या आठवड्यामध्ये जे सर्व उच्च न्यायालयाने जो काही अंतरिम जो काही आदेश दिला होता त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की जे KG आणि पहिलीचे जे ॲडमिशन्स आहेत ते पूर्वीच्या GR प्रमाणे चालू व्हावेत आणि त्याचे त्वरित ॲडमिशन केलं जावं. पालकांच्या काही तक्रारी असतील तर ते सोडवण्यासाठी एक तक्रार निवारण कक्षाची स्थापना त्वरित केली जावी. परंतु प्रत्यक्षामध्ये असं दिसतंय की शाळा वेगवेगळी कारणं सांगून प्रवेश नाकारत आहेत आणि त्याचबरोबर शिक्षण विभाग सुद्धा पालकांची तक्रार ऐकून घ्यायला काही तयार नाही. उलट शिक्षण विभागाने पालकांना असं एक SMS पाठवला की जर 21 तारखेपर्यंत त्यांनी ॲडमिशन नाही घेतले
तर त्यांचा प्रवेश नाकारला जाईल. म्हणजे दोन्ही बाजूकडून पालकांची एक फरफट करायचं धोरण हे शिक्षण विभाग आणि शाळा यांनी नाकारले. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये जो उच्च न्यायालयाचा आदेश आहे त्याला हरताळ फासला जातोय, त्या कोर्टाच्या आदेशाचीही अवमानना होत आहे. आमची मागणी आहे की ज्या पालकांना SMS शाळांना पाठवले गेले होते त्या पालकांचं त्वरित ॲडमिशन हे शिक्षण विभागाने एक सेंट्रलाइज प्रोसेस राबवून ते राबवलं जावं. ते शाळांवरती त्यांनी सोपवू नये, त्यांचं त्वरित ॲडमिशन केलं जावं. ज्या शाळा ॲडमिशन देत नसतील अशी तक्रार जर पालक घेऊन पुढे आले तर त्या शाळांवरती त्वरित कारवाई केली जावी आणि त्यासाठी एक तक्रार निवारण कक्षाची त्यांनी स्थापना केली जावी. जर काही शाळांमध्ये प्रवेश होत नसेल काही तांत्रिक कारणास्तव तर त्या पाल्यांना दुसऱ्या शाळेमध्ये RT अंतर्गत प्रवेश दिला जावा. आमची शिक्षण विभागाला अशी विनंती आहे की त्यांनी पालकांच्या सहनशीलतेचा अंत बघू नये. त्यांनी लवकरात लवकर ही प्रवेश प्रक्रिया चालू करावी. जुलै महिना संपत आले, मुलांचं खूप मोठं शैक्षणिक नुकसान होते, त्यांच्या शिक्षण हक्काचं सुद्धा डावललं जातं. त्याच्यामुळे त्वरित याच्यावरती कारवाई करावी आणि पाल्यांना ॲडमिशन मिळवून द्यावं. अन्यथा पालकांना नाईलाज असतो मोठ्या संख्येने रस्त्यावरती उतरावं लागेल. प्रवेश मिळालेच पाहिजे, मिळालेच पाहिजे, मिळालेच पाहिजे. आंदोलन दडपण्याचा प्रयत्न विरोधी विचारांच्या व्यक्तींकडून होत आहे असा आरोप FTIIच्या विद्यार्थ्यांनी केला आहे. FTIIच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला 42 दिवस झाले आहेत, तरीही शासनाने त्याची दखल घेतलेली नाही. परंतु हे आंदोलन या ना त्या मार्गाने संपवण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. ज्या संस्थेपासून राजकीय शक्ती दूर ठेवण्याचा बाता मारल्या जात होत्या त्या संस्थेमध्येच आता विद्यार्थ्यांच्या विरोधातले राजकारण सुरू झाले आहे. विद्यार्थ्यांवर दाखल झालेला गुन्हा, संस्थेमध्ये मुले अंमली पदार्थ घेत असल्याचे पोलिसांची त्यांच्यावरती असलेली करडी नजर आणि पतित पावन संघटनेने या मुलांना अटक करण्यासाठी काढलेला मोर्चा हे आंदोलन चिरडण्याचे प्रकार आहेत. या साऱ्या गोष्टी संस्थेच्या आणि विद्यार्थ्यांच्या प्रतिष्ठेला कमीपणा आणणाऱ्या आहेत असे सांगत हा विरोधी विचारांच्या व्यक्तींचा संस्था बंद पाडण्याचा डाव आहे असा आरोप विद्यार्थ्यांनी यावेळी केला. या सर्व प्रकाराची निपक्षपातीपणे चौकशी केली जावी अशी ही मागणी विद्यार्थ्यांनी यावेळी केली. मोर्चा काढण्यामागे आमचा हाच उद्देश आहे की परवा FTIचे कर्मचारी संजय चांदेकर यांनी या ठिकाणी तक्रार दाखल केलेली आहे. त्या ठिकाणी त्यांच्यावर जो हल्ला झाला, खून करण्याची जी धमकी दिली गेली त्याच्यावर पोलिसांनी कारवाई करावी. त्यांनी जे आरोपींची नावं दिलेली आहेत त्यांना त्वरित अटक करून पुढचा सखोल तपास करावा अशी या ठिकाणी आमची मोर्चामागची भावना आहे. तर आम्ही आता प्रभात रोड पोलीस चौकीला जाऊन निवेदन देणार आहोत. राजकीय प्रेरित असण्याचं काही कारण नाही आहे. ज्या इथं बाकीचे जे विद्यार्थी आहेत सर्वसामान्य त्यांच्यासाठी आम्ही इथं उभं राहिलेलो आहोत, जे आंदोलनाशी संबंध नाहीत पण दहशतीमुळे ते इथं येऊ शकत नाही. त्यांना पुढे येऊन शिक्षण घ्यावं, त्यांना व्यवस्थित शिकता यावं, मोकळेपणा त्यांना शिकता यावं यासाठी आमचं आंदोलन नाही. याच्या पुढे जशी रिॲक्शन येईल त्याच्यावर आम्ही रिॲक्शन देऊ. पण आमचं म्हणणं हेच आहे की आम्ही शांततेच्या मार्गाने सध्या चाललेलो आहोत, त्या मार्गानेच पुढे मार्गक्रमण करू. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. प्रलंबित मागण्यांसाठी महापालिकेचे कंत्राटी कामगार 29 जुलैपासून आंदोलन करणार आहेत. प्रलंबित मागण्यांसाठी महापालिकेचे कंत्राट कामगार 29 जुलैपासून आंदोलन करणार आहेत. महाराष्ट्र कामगार मंचाच्या वतीने कामगार मेळावा घेण्यात आला होता. यामध्ये पालिकेच्या प्रवेशद्वारासमोरच बेमुदत उपोषण करण्याचा ठराव यावेळी मंजूर करण्यात आला आहे. महापालिका कामगारांना हक्कापासून वंचित ठेवत आहे, त्यांना अपमानास्पद वागणूक देत आहेत. त्यामुळे कामगारांना मागण्यांसाठी लढावे लागत आहे. ही लढाई कामगारांना शिस्तबद्ध नियोजनानेच लढावी लागणार आहे. आपल्या मागण्या सोशल मीडिया आणि नागरिकांच्या माध्यमातून प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचे काम करावे लागणार आहे, असे मत कॉम्रेड अजित अभ्यंकर यांनी यावेळी व्यक्त केले. मंचाचे अध्यक्ष दिलीप मोहिते, कार्याध्यक्ष सचिन लांडगे, BSNL एम्प्लॉईज युनियनचे सचिव नागेश कुमार नलावडे, दिलीपसिंह विश्वकर्मा, हाजी खान, वसीम शेख यावेळी उपस्थित होते.
कोणत्याही प्रलंबित मागण्या नाही. महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने जे कायदे केलेले आहेत त्या कायद्याची अंमलबजावणी करा. या कायद्यामध्ये काय येतं की कंत्राटी कामगार कायदा 1970 त्यानुसार समान काम समान वेतन येतं. ओव्हर टाईमची रक्कम दुप्पट द्यायला पाहिजे. रविवारीची सुट्टी साप्ताहिक सुट्टी द्यायला पाहिजे, पगारी सुट्टी. याचबरोबर गणवे तो आता एक घाणीमध्ये काम करणारे कामगार असतात त्यांना ग्लोव्ज द्यायला पाहिजेत, मास्क द्यायला पाहिजेत, रेनकोट द्यायला पाहिजे पावसाळ्यामध्ये. या सर्व गोष्टी म्हणजे असं दुय्यम गोष्टी नाही आहेत, पण ते प्राथमिक स्वरूपाच्या गोष्टी आहेत आणि ते देणं कायद्याने बंधनकारक आहे. असं असताना देखील महानगरपालिका काय करते की ठेकेदारांना एक निविदा काढते 4-4 महिन्यांना. 4-4 महिन्यांनी एक निविदा काढून त्या ठेकेदारांना काम देते आणि हे ठेकेदार या कामगारांना पिळवणूक करून त्यांना 200-250 रुपयाचा पर डे पगार देऊन त्यांची पिळवणूक झालेली. याबाबत आम्ही माननीय आयुक्त कुणाल कुमार यांची चर्चा पण देखील केली होती की प्रिन्सिपल एम्प्लॉयर म्हणजे मुख्य मालक मूळ मालक म्हणून तुमची जबाबदारी आहे. जर ठेकेदार उद्या गेला आणि ठेकेदाराने काहीच दिलं नसेल हे सर्व तुम्हाला बंधनकारक आहे. परंतु आयुक्तांनी त्यावेळेला आम्हाला आश्वासन दिलं होतं की आम्ही एवढ्या 10 दिवसामध्ये या सर्व गोष्टी मार्गी लावतो. परंतु आज 10 दिवस होऊन गेलेले आहेत तरी आयुक्तांनी याबाबत कुठलीही अंमलबजावणी केलेली दिसली नाही. फक्त पेपरबाजी चाललेली आहे. आम्ही हे करू, आम्ही ते करू, आम्ही ते करू. पण 1970चा कायदा आहे आणि महाराष्ट्र शासन वारंवार यावर GR काढते. त्या GRची देखील अंमलबजावणी होत नाही. त्या कोणत्याही गोष्टीची अंमलबजावणी होत नाही. याचा अर्थ असाच आहे की या आयुक्तांना म्हणा किंवा कुणालाही महानगरपालिकेचे जे सभागृह असेल त्यांना या कंत्राटी कामगाराबद्दल, या सफाई कामगाराबद्दल, या घंटागाडीवर चालकाबद्दल कुणालाही आपुलकी नाही की आस्था नाही आहे की ही देखील माणसंच आहेत आणि यांना जगण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या घटनेमध्ये 14व्या कलमामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे. एकाच पद्धतीचं काम करत असेल, एकाच स्वरूपाचं काम असेल म्हणून जबाबदारी एक असेल तर त्या कामगाराला, कंत्राटी कामगाराला कायम कामगाराप्रमाणे पगार देतात. एवढं सर्व असताना देखील संपूर्ण महानगरपालिका घटनेचं उल्लंघन करते, कायद्याचं उल्लंघन करते. त्यांना कोणच जाब विचारला नाही आहे आणि एखाद्या वेळेला केस कोर्टामध्ये गेली तर केस 10 वर्ष चालते. त्यामुळे काय आलं की यांना माहिती आहे की कायदा आपल्या बाजूने सर्व आपलं पण वाकडं करू शकत नाही. आपलं आज आहे उद्या नाही. त्यामुळे हे जवळजवळ ही पिढी जी आहे आताची काम करणारी पिढी ही संपूर्ण बरबाद झाली. त्यामुळे त्याचा परिणाम संपूर्ण त्याच्या कुटुंबावर होतो, त्यांच्या मुलावर होतो, त्यांच्या संपूर्ण आयुष्यावर त्याचा परिणाम होतो आणि त्यांची मुलं जी आहेत त्यांना शिक्षण मिळत नाही. घाणीमध्ये त्यांचा जन्म होतो आहे, घाणीमध्ये राहत आहेत आणि सर्व हे करत असताना जर आपण 21व्या शतकात पुढे चाललेलं आहे अशा वेळेला डिजिटल भारत म्हणून आपण बोलतो अशा वेळेला ह्या माणसाचा विचार कोण करणार? कशा प्रकारे बाहेर आम्ही 29 तारखेला उपोषण करणार आहोत आणि उपोषणामध्ये आम्ही काम बंद आंदोलन करणार आहोत आणि ते पण बेमुदत स्वरूपाचं काम बंद आंदोलन असेल. पुणेकरांना आमची एकच विनंती आहे, आम्ही एकच मागणं मागतो की तुम्ही बरोबर तुम्हाला आमच्याबद्दल आस्था वाटत असेल, आमच्या कामगाराबद्दल आस्था वाटत असेल की तुमचे रोज घाण काढतात, जे पुणे शहर स्वच्छ ठेवतात, तुम्हाला रोगराईपासून वाचवतात, अशा कामाला तुम्ही सपोर्ट देऊन आयुक्तावर दबाव आणला पाहिजे. ही संपूर्ण कायद्याची अंमलबजावणी करून यांना न्याय देण्यात यावा. सराफांची फसवणूक करणाऱ्या तोतैया पोलिसाला गुन्हे शाखेने अटक केली आहे. पुण्यातील 3 आणि जळगावमधील 1 अशा 4 सराफांचे लाखो रुपयांचे दागिने फसवून लांबवणाऱ्या तोतैया पोलीस निरीक्षकाला गुन्हे शाखेने अटक केली. रवींद्र महादू पवार असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून चोरीच्या 3 कार, सोन्याचे दागिने असा 25,33,000 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. आरोपीने आणखी काही गुन्हे केले असल्याची शक्यता असल्याने त्याच्याकडे तपास सुरू आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त PR पाटील आणि सहाय्यक आयुक्त राजेंद्र जोशी यांनी दिली. गुन्हे शाखेच्या युनिट 3चे पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या पथकाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. सुरतचा हा राहणारा आरोपी आहे. हा मूळचा जळगाव जिल्ह्यातला आरोपी आहे. यांनी पोलीस अधिकाऱ्याच्या वेशामध्ये सराफांच्या दुकानामध्ये जाऊन काही दागिन्यांची पाहणी करायची आहे आणि दागिने घरामध्ये विकत घ्यायचे आहेत असं सांगून फसवून त्यांनी हे दागिने घेऊन जाऊन विश्वासघात करून चोरून घेऊन गेलेले आहे. आणि हे सगळं करत असताना त्यानं काही गाड्याही चोरल्याचं तपासात समोर आलेलं आहे. अशा प्रकारे पुण्यामध्ये एकूण 4 गुन्हे सराफांना फसवल्याचे आणि जळगावमध्ये 1, आणखी 3 कार्स या चोरून त्याचा वापर ह्या अशा प्रकारच्या गुन्ह्यांसाठी केल्याचं निष्पन्न झाल्यावरून
रवींद्र महादू पवार या आरोपीला युनिट 3चे PI सुनील पवार आणि त्यांच्या टीमनी अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडून त्या आरोपीकडून या गुन्ह्यात वापरलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त केलेला आहे. तसेच या गुन्ह्यात जो काही पोलीस अधिकाऱ्याचा युनिफॉर्म वापरलेला आहे तो युनिफॉर्म जप्त केलेला आहे. तसंच या गुन्ह्यात वापरलेल्या सगळ्या कार्स 3 कार्स आहेत त्या 3ही कार्स जप्त केलेल्या आहेत. या आरोपीनं बऱ्याच ठिकाणी सराफाच्या दुकानामध्ये जाऊनही या प्रकारे अशी फसवणूक केलीच, परंतु काही सराफांनी त्याला तुमच्या घरी येऊन आम्ही तुमच्या मॅडमना हे सगळं सोनं त्याची व्हरायटी दाखवतो असं सांगितल्यामुळे त्यानं काही खोट्या पत्त्यावर त्यांना नेऊन अपार्टमेंटमध्ये त्यांना गाडी पार्किंग करून त्यांना मी थोडं वरती जाऊन बघून येतो आणि मिसेस आहे किंवा काय हे तुम्हाला येऊन सांगतो आणि मग आपण वरती जाऊ असं बतावणी करून दागिने वरती घेऊन जाऊन त्यानं वरून परत फोन केला की आता या वरती आणि दुसऱ्या मार्गाने हा पार्किंगमधली गाडी घेऊन पसार झाला. अशा प्रकारचेही काही गुन्हे त्याने केलेले आहेत. त्याच्यावरून या आरोपीला अटक करून त्याच्याकडून एकूण 462 ग्रॅमचे दागिने आपण जप्त केलेले आहेत. पुणे क्राईम ब्रँचनं केलेली ही चांगली कामगिरी अशासाठी म्हणता येईल कारण बऱ्याचदा पोलीस अधिकाऱ्यावरचा विश्वास दाखवून बरेच सराफ त्याच्या ह्या वर्दी आणि त्याच्या ह्या रुबाबाला बळी पडून त्यांनी आपल्याकडचे दागिने त्याच्याकडं सुपूर्द केलेत आणि त्याचाच गैरफायदा घेऊन या आरोपीने हे सगळे गुन्हे केलेले आहेत. या आरोपीनं पुणे शहरामध्ये 4 आणि जळगावमध्ये 1 असे 5 दागिन्याच्या फसवणुकीचे गुन्हे आणि 3 कारच्या चोरीचे गुन्हे केलेले आहेत. ते सगळे गुन्हे उघडकीला आलेले आहेत आणि त्याच्याकडून हा सगळा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे. सराफांना पोलीस अधिकारी असल्याचं सांगून त्यांनी फसवल्याच्या ह्या एकूण 5 घटना त्यापैकी 4 पुणे शहरात आहेत आणि 1 जळगावमधली घटना आहे. ह्या 5 घटना उघडकीला आलेल्या आहेत आणि या बाबतीत थोडीशी सावधगिरी बाळगली पाहिजे कारण हा एकटाच पोलीस अधिकारी जेव्हा सराफाकडे जाऊन अशा प्रकारे मागणी करतो तेव्हा त्याला आपलं आयडेंटिटी कार्ड एकतरी विचारायला पाहिजे किंवा या गाड्यांची सरकारी गाड्या नसताना लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात ही बाब चुकीची आहे आणि युनिफॉर्ममध्ये असला म्हणजे तो पोलीस अधिकारी आहेच असं मानण्याचं काही कारण नाही आणि निश्चितपणे कुणाच्याही हातामध्ये आपले दागिने देऊन त्याला बेसावध राहणं हे तर फारच चुकीचं आहे. त्या अनुषंगाने निश्चितपणे सर्वांनी खबरदारी घेणं आवश्यक आहे. पुण्यात असं त्यापैकी 4 पुण्यातले आहेत, 1 जळगावमधला आहे. म्हणजे पोलीस अधिकारी असल्याचं सांगून सराफांना फसवण्याचे 4 गुन्हे जे दाखल झालेले आहेत ते सर्वच्या सर्व आपण उघडकीला आणलेले आहे. याचबरोबर जनवार्ता बातमीपत्र संपले. नमस्कार.